प्रत्येक पुरुष मस्करीमध्ये म्हणतात, बायकांची अक्कल ना गुडघ्यामध्ये असते. पण सर्व स्त्रियांना माझं आवर्जून सांगणे, हे नवरे आणि पुरुष प्रधान संस्कृती कितीही म्हटली ना की आम्ही हुशार आहोत, तर त्या नवऱ्यापेक्षा जास्त हुशारी करून संसार नेटाचा करून दाखवायचा आणि त्यांच्या बाजूने उभं राहायचं. आणि या सर्व गोष्टीसाठी भगवंताचे सहाय्य घ्यायचं. हरे कृष्ण. तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी पूर्ण म्हणजे मला अक्कल चालत नव्हती, माझं डोकं चालतच नव्हतं, त्यावेळेस मी भगवद्गीतेचा सहारा घेतला. आणि काय असतं, फक्त भक्तीमध्ये जसं म्हणतात ना, नवस केल्यावर मुलं होतात, हो तशीच भगवद्गीता सरळ आणि सोपी आहे. भगवद्गीतेनं प्रत्येक स्त्रियाने भगवद्गीतेचा आधार घ्या. भगवद्गीता सतत वाचत राहा. एक दिवस असा येईल, पुरा घरावर त्या स्त्रीचं नियंत्रण होईल. हो, ही सत्य परिस्थिती आहे. जसं म्हणतात ना, भगत के वश में हे भगवान, हो तीच परिस्थिती आहे भगवद्गीता वाचल्याने. भगवद्गीता तुमचं सतत वाचणं एक तुमचा असा दिवस येतो ना की तुमच्या मनात येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी होते. पण त्या सत्याला तुमच्या अस्तित्वाचं प्रमाण असलं पाहिजे. त्या सत्याला एक पावर असली पाहिजे की मला माझ्या परिवाराचं फक्त चांगलं करायचं आहे. जगाला डावलून मला माझ्या मुलाचं भविष्य घडवायचं आहे, मला माझ्या मुलीचं भविष्य घडवायचं आहे, मला माझ्या नवऱ्याचं भविष्य घडवून सुखाचा संसार करायचा आहे. ही एक गाठ मारून घ्या. आणि त्याच्यासाठी कुठला भगवद्गीता वगैरे काही करायची गरज नाही गं. तुम्हाला सांगते, सरळ एक रोज भगवद्गीता वाचा. मी आत्तापर्यंत 20 वर्षामध्ये बऱ्याच मुलींना भगवद्गीता दिल्या आहे. त्यांचा संसार नेटाचं केलेला आहे. कशासाठी? आणि एकच समाधान असतं की मी फक्त कोणाच्या तरी चांगला उपयोगी येते. आणि ह्या सर्व गोष्टीला जरी कोणी प्रमाण नसलं तर माझा परमपिता परमेश्वर मला बघत आहे. हे खूप गोष्ट आनंदाची आहे. आणि माझं एक चॅनल आहे सरळ भगवद्गीता, मला फॉलो करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.